Good morning, student. Today we are going to learn the famous story Androclus and the Lion. In this story, we understand the importance of friendship, and it is good to help the animals, birds because they also have feelings. आजच्या अँड्रोक्लस आणि सिंहाच्या गोष्टीतून आपल्याला मैत्रीचं महत्त्व समजेल. पशुपक्ष्यांना भावना असतात आणि जर आपण दुसऱ्याला मदत केली, प्राण्यांना मदत केली, ते सुद्धा आपल्याविषयी कृतज्ञतेची भावना ठेवतात. हे आपण ह्या पाठातून शिकणार आहोत. मित्रांनो, या पाठाचा अर्थ समजून घेण्यासाठी ही अतिशय रंजक, अतिशय छानशी गोष्ट ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. पाठाचा अर्थ समजून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बघत राहा Androclus and the Lion. Long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androclus. But he had a very cruel master. In those days, kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves. देखो, खूप वर्षांपूर्वी अँड्रोक्लस नावाचा दयाळू, प्रेमळ, विवेकी माणूस होता. त्याचा मालक मात्र दृष्ट होता. पण त्या काळात कसं होतं, राजे, महाराजे आणि श्रीमंत लोक गरिबांना गुलाम बनवून ठेवायचे. अँड्रोक्लस हा असाच एक गुलाम होता. या गुलामांना जबरदस्तीने कामाला लावले जायचे. मालकाने सांगितलेलं कोणतंही काम त्यांना करावं लागायचं. येथे कर्टियसचा अर्थ आहे पोलाईट, विनम्र. They had to do what their masters told them. They had no freedom, no rights. Even when they were unhappy with their master, they could not leave him. They were bound by law to obey their masters, however weak might be. Bound by law means strictly forced to follow the laws. म्हणजे त्यांना त्या काळात स्वातंत्र्य नव्हतं. त्यांना मालकाने सांगितलेलं कोणतेही काम करावं लागायचं. त्यांना अधिकार नव्हते. मालक कितीही वाईट वागला तरी त्यांना सोडून जाता येत नसे. अगदी कायद्याने त्यांना मालकाची आज्ञा पाळणे बंधनकारक होते. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस wicked master. His master starved his slaves and often whipped them. Androclus felt that even death was better than serving such a master. He kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. अँड्रोक्लसला त्याचा निर्दयी, निष्ठुर मालक आवडायचा नाही. त्याला असं वाटायचं की अशा प्रकारचं जीवन जगण्यापेक्षा मरण ओढवलेलं बरं. म्हणून त्याला असं वाटायचं की चांगली संधी मिळाल्यास या क्रूर मालकाच्या तावडीतनं, कचाट्यातून आपण सुटून पळून जाऊ. आणि एकदा तो असा यशस्वी झाला. पण तो पळून गेला तरी तो भ्याड नव्हता. तो जंगलात लपून बसला. जंगलात फिरणाऱ्या वन्य प्राण्यांचे त्याला भय नव्हते. डोक्यावर छप्पर नाही याची त्याला चिंता नव्हती. एखाद्या पक्षाप्रमाणे मर्जी होईल तिथे जायला आपण मुक्त आहोत याचा त्याला जास्त आनंद झालेला होता. Androclus was very happy that he escaped from the clutches of his cruel master. Now he was happy that he was free as a bird to go wherever he wished. One day, when Androclus was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. His first reaction was turn and flee. But when he saw that the lion had not moved on seeing him, it neither growled nor roared. In fact, it looked at him piteously, as if it was a great pain. त्याने बघितलं की जंगलामध्ये फिरत असताना एक सिंह त्याच्या समोर आला. तो पळून जायच्या तयारीत होता, परंतु त्याच्या लक्षात आलं की सिंह केबिलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहत होता. अँड्रोक्लस थबकला. एक एक पाऊल पुढे टाकत तो सिंहाकडे जाऊ लागला. सिंह विवळत होता, वेदनांनी कणत होता आणि त्याचे डोळे अँड्रोक्लस कृपया तू मला मदत कर अशा याचना करत होते. अँड्रोक्लस त्याच्याजवळ पोचला तेव्हा सिंहाने त्याचे डोके खाली वळवले आणि आपला पंजा चाटायला सुरुवात केली. At that time, Androclus saw that the lion's paw was wounded, sore, and swollen. On a closer look, Androclus noticed that a big thorn pierced one of the lion's toes. So, this is
द कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस थॉट अँड्रोक्लस. अँड्रोक्लसने पाहिलं, त्याला दिसलं की एक मोठा काटा त्या सिंहाच्या पंजामध्ये घुसलेला आहे आणि सिंहाच्या वेदनेचं खरं कारण ते आहे. आणि मग अँड्रोक्लसने काय केलं की त्याच्या पंजाला झालेली जखम बघितली, त्याचा सुजलेला पाय बघितला आणि आपले सगळे धैर्य एकवटून अँड्रोक्लसने आपला हात हळूच जखमी पंजाकडे नेला. सिंहाच्या दुखऱ्या पंजाला हात लावला तर तो आपल्यावर हल्ला करील की काय अशी भीती त्याला होती. पण त्या सिंहालासुद्धा त्याचा हेतू समजला असावा. आणि मग काय झालं बघा की बट द लॉयन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन अँड Androclus took the paw in his left hand. Deftly, he pulled out the thorn. Then, tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. बघा, अतिशय हिमतीने त्याने त्या सिंहाच्या पंजामध्ये अडकलेला तो काटा काढला. अंगावरच्या कपड्याचा एक तुकडा फाडून त्या सिंहाची जखम त्याने बांधली. आणि काय आश्चर्य, सिंहाने सुद्धा त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्याचा हात चाटला. सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत अँड्रोक्लस त्याच्याजवळच राहिला. तो जंगलात जाऊन शिकार करीत असे आणि त्या असहाय्य श्वापदाबरोबर म्हणजे त्या सिंहाबरोबर, जखमी सिंहाबरोबर आपले अन्न वाटून खायचा. सिंहाची जखम स्वच्छ करायचा, त्याला रोज मलमपट्टी करायचा. आणि त्याचा फायदा असा झाला, त्याचा परिणाम असा झाला की एक दिवस तो सिंह हळूहळू हिंडायला लागला, फिरायला लागला. आणि झालं बघा गंमत, प्राण्यांना किती हे असतं बघा की अँड्रोक्लस जिथे जाईल तिथेही सिंह त्याच्या पाठोपाठ जायला लागला. आता हे सगळं अँड्रोक्लस जंगलात गेल्यावर तिथे काय काय झालं, परंतु दुसऱ्या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये अँड्रोक्लसचा मालक आपला गुलाम पळून गेला म्हणून स्वस्थ बसला नाही. त्याने संबंधित अथॉरिटीकडे तक्रार केली. हिज मास्टर हॅड कंप्लेंट टू द अथॉरिटीज दॅट हिज स्लेव अँड्रोक्लस हॅड रन अवे. सोल्जर्स वर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लस. बघा, सगळीकडे सैनिकांना पाठवण्यात आलं. त्याचा शोध घ्यायला सुरुवात झाली, पण त्यांना काही त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. अखेरीस अँड्रोक्लस राहत होता त्या जंगलात ते आले. It is so happened that Androclus had gone out alone that day while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back to the city. They put Androclus in chains in prison. The lion was caged. बघा, त्या दिवशी अँड्रोक्लस हा एकटा बाहेर गेलेला होता. सैनिक त्याला घेऊन शहरात परतले. त्यावेळी सिंह हा गुहेजवळ विश्रांती घेत होता. अँड्रोक्लसला तुरुंगात साखळीने बांधून डांबून ठेवण्यात आले आणि सिंहाला कुठे पिंजऱ्यात कोंडले. बघा, त्या काळी गंभीर गुन्हा केलेल्या माणसाला शिक्षा म्हणून सिंहकोंडाला दिले जाई. आपल्या मालकापासून पळून जाणे हा अतिशय गंभीर गुन्हा त्या काळात समजला जात असल्यामुळे अँड्रोक्लसला सुद्धा जंगली प्राण्यांच्या तोंडी देण्यात येणार होते. On the appointed day, the emperor arrived at the circus and took his place. The crowd cheered loudly. बघा, ठरलेला दिवस उगवला. राजा सर्कसच्या स्थळी आला, स्थानापन्न झाला आणि सगळ्या लोकांनी, क्राऊडने जल्लोष सुरू केला. तुतारी वादकांनी शिंग फुंकले आणि अँड्रोक्लसला रिंगणात आणण्यात आले. त्याच्या साखळ्या सोडवण्यात आला. तो जरा अशक्त आणि दुःखी दिसत होता. हा आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे याची त्याला खात्री पटली होती. ही वॉज सर्टन दॅट दिस इज लास्ट डे ऑफ हिज लाईफ. ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेज्ड अँड अ फेरोसियस लायन वॉज रिलीज्ड इन टू द एरिना. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरिशियस. अँड्रोक्लस वॉज filled with fear, but he put up a brave front. बघा, दुसऱ्या बाजूने दरवाजा उघडला, तिथून क्रूर असा सिंह बाहेर निघाला. त्याला रिंगणात सोडण्यात आले. खूप दिवस उपाशी असेल बहुधा, त्यामुळे तो खूप चिडलेला होता. आता आपण मरणार या भीतीने अँड्रोक्लसला ग्रासून टाकले, परंतु त्याने धैर्य सोडलेले नव्हते. पण बघा, खरी गंमत पुढे आहे. पुढे काय झाले बघा.
द लायन सॉ अँड्रोक्लस अँड रश्ड टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोअरिंग. तो गुरगुरत होता, परंतु एक गोष्ट पाहून सगळ्यांना आता आश्चर्याचा धक्का बसला. कारण तो गुरगुरणारा चवताळलेला सिंह गुरगुरत आपले नाक अँड्रोक्लसच्या जवळ जाऊन त्याच्या अंगाला घासू लागला. ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि अँड्रोक्लसनं सिंहाला मिठी मारली आणि तो मोकळेपणे आणि आनंदाने रडू लागला. एव्हरी वन अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन, बट धिस टाईम ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. बघा, राजासकट सर्व प्रेक्षक हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. आता लोक गर्दी अँड्रोक्लसच्या नावाने जय जयकार करू लागली. त्याची सुटका करण्याची मागणी करू लागली. राजाने सिंहाच्या या विलक्षण वर्तनाबद्दल अँड्रोक्लसला प्रश्न विचारला. मग अँड्रोक्लसनेही घडलेली संपूर्ण हकीकत राजाला आणि उपस्थित लोकांना सांगितली. ॲट दॅट टाईम द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लस व्हॉट अदर रिवॉर्ड ही वुड लाईक. अँड्रोक्लस रिप्लाइड दॅट he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. राजाने त्याला आणखी काय इनाम हवं असं जेव्हा विचारलं, तेव्हा दयाळू विनयी अँड्रोक्लस म्हणाला की त्याला स्वतःसाठी काहीही नको, परंतु सिंहाला मुक्त करावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. राजाने त्याची इच्छा मानली. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. दोघेही मित्र आता त्यांचं मुक्त आयुष्य जगण्यासाठी जंगलात परत गेले. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. व्हॉट